करत असतील तो त्यांचा प्रश्न आहे, पण जेवढं टार्गेट होईल तेवढे पवार साहेबांच्या भोवती मराठी माणसं एकत्रित होतील असा आम्हाला विश्वास आहे. आगामी स्वराज्य संस्था ज्या निवडणुका ज्या आहेत त्या बहुतांशी सहकाराशी संलग्नित आहेत. जिल्हा परिषद असू दे किंवा साखर कारखान्याच्या निवडणुका वगैरे त्यासाठी टार्गेट केलं जाते असं वाटतं. मला नाही वाटत साखर कारखान्याचा प्रश्न आणि पवारसाहेबांचा काही तसा संबंध नाही आहे. त्या स्थानिक शेतकरी आणि साखर कारखाने यांचा संबंध असतो. ती काही राजकीय निवडणूक नाही आहे. तिथल्या शेतकऱ्यांनी त्या कारखान्याच्या मॅनेजमेंटबद्दल घ्यायचा तो निर्णय असतो. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका वगैरे यासाठी असेल कदाचित, काय माहिती आता. भाजपचा महाराष्ट्रासाठी एकच अजेंडा जसं म्हणाले फक्त शरद पवारांचा टीका हाच आहे असं वाटतं. काय झालं प्रत्येक नेता येतो तो एवढा मोठा विजय मिळून देखील पवार साहेबांची भीती वाटते अजून, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. एसटीच्या तिकिटाची दरवाढ 14.5% वाढवण्यात आली. खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला 50% महिलांची सवलत ही फार समाधान देऊन गेलेली होती. पण त्या सवलतीचे पैसे सरकार वेळेवर देते की नाही मला माहीत नाही. पण सरकारने ज्या अर्थी ही 14.5% वाढ केलेली आहे त्याचा अर्थ त्या सवलतीला वसूल करण्यासाठी हा वेगळा मार्ग वापरण्याचं काम चालू झालेलं आहे. त्यामुळं महिलांची सवलत तर चालू ठेवलीच पाहिजे. पण सरकारने अशी दरवाढ न करता आपल्या महाराष्ट्राच्या तिजोरीतून सरकारने हे पैसे खरं म्हणजे द्यायला पाहिजेत. महिलांसाठी ज्या अर्ध्या तिकिटाच्या योजना आणि त्यानंतर हा युतीकडून दावा केला जात होता की ही योजना आणल्यानंतर एसटीचा प्रवास वाढला आहे महिलांचा, त्यामुळं एसटी फायद्यात आलेली आहे असा दावा केला जात होता. मात्र आता ती दरवाढ करताना त्यांचं म्हणणं आहे की एसटी तोट्यात आहे. खरं काय? त्यांनी जास्त महिला प्रवास करतायत म्हणून आमची एसटी फायद्यात आली अशी दावे केले आणि अचानक आता ती तोट्यात आहे म्हणून 14.5% वाढ मी 2-3% समजू शकतो. 14.5% वाढ म्हणजे इन्फ्लेशनपेक्षा जास्त तुम्ही वाढ करायला लागला आहे. हे मला वाटतं की प्रवाशांच्यावर फार मोठा अन्याय आहे. आता मी गरिबांपासून एसटी काढून घ्यायचा प्रयत्न आहे असा त्याचा दुसरा अर्थ आहे. खरं तर निवडणुकीपूर्वी अनेक घोषणा झाल्या होत्या, लाडकी बहीण असेल किंवा एकदम सवलत देण्याच्या घोषणा झाल्या होत्या. त्याची कुठेतरी वसुली आता या सगळ्या आडीवाडीतून होते का? कारण पहिलाच सरकार नवीन वर्षात असं आहे की सरकारला पैशाचं नाटक करता येत नाही. पण ज्या अर्थी त्यांनी लाडकी बहिणीची मोठी योजना हातात घेतली आहे त्या अर्थी पैसे असतीलच. त्यात त्यांच्याकडे पैसे नाहीत असं म्हणण्याचं कोणतं कारण नाही. आणि ती योजना आत्ता निवडणुकीच्या आधी ज्या महिलांना त्यांनी सवलत दिलेली आहे म्हणजे मला मिळाली तर ती जी महिला आहे तिची सवलत काढू नये, नाहीतर ती फार मोठी फसवणूक होईल. त्यामुळं कोणतेही नवीन जर त्यांना नियम लावायचे असतील, काही निकष लावायचे असतील तर इथून पुढच्या लाभार्थींना लावावेत. आहे त्या लाभार्थींना आता निकष लावणं म्हणजे महाराष्ट्रातल्या महिलांना फसवण्यासारखं. लाभार्थ्यांमध्ये जवळपास 30 लाख बहिणी ज्या आहेत त्या बोगस असल्याचं आता स्वतः महिला बालकल्याण मंत्री म्हणतायत. तर कुठंतरी एका बाजूला ते म्हणतायत की नाही, बोगस होते म्हणजे त्याचा अर्थ भ्रष्टाचार झाला. हे पीक विमा सवलत, पीक विम्याचं जसं झालं तसं हे बोगसीकरण झालं. मग ते बोगस असतील तर मग राबवणाऱ्या यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यामुळं बोगस होते म्हणून आता आम्ही निकष लावतो हे चालणार नाही. बोगस आहेत तुम्हाला कळले ना तर ते हुडका आणि ते पैसे कुणाकडे गेले. बोगस आहेत म्हणजे अस्तित्वात नाही, अस्तित्वात नाहीत म्हणजे कुणाकडे पैसे गेले आणि पैसे सायफन ऑफ झाले असतील तर ते फार सिरियस मॅटर आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं तपास करा. पण त्याच्यासाठी आता निकष लावतो असं नाही करता येत. राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे आहेत, काही बांगलादेशी महिलांना देखील गेल्याचं समोर आले, त्यामध्ये काही निलंबनात देखील कारवाई चालू आहे. एकूणच सगळी प्रक्रिया पाहता कुठे व्यवस्थित नाही आता कसं आहे की सरकारला याच्यातून विड्रॉ होता येणार नाही. मग बांगलादेशीनं गेले पैसे, याला गेले त्याला गेले असं रडायचं नाही. आता सगळ्या महिलांना पैसे द्यावेच लागतील. तुम्ही देताना विचार करायला पाहिजे होता. तुम्ही बांगलादेशी महिलांना पैसे दिले म्हणजे तुम्ही खरे आरोपी. तुम्ही कसे काय बांगलादेशी महिलांना पैसे दिले? बांगलादेशच्या लोकांचं कौतुक हे सरकार करतं असा त्याचा अर्थ होतो.
त्यामुळं जे काय असेल ते तुम्ही तपासा, पण नवीन निकष लावून महिलांची संख्या कमी करणं हे लाडक्या बहिणींना आवडणार नाही. आज एकनाथ शिंदे आभार दौरा त्यांनी सुरू केलेला आहे कोल्हापूरची सुरुवात आहे. खरं तर मतं मागताना महायुती म्हणून एखाद्या ठिकाणी राहतो आता एकट्याचाच दौरा सुरू असतो. फक्त सुरुवात करतो सर की दौऱ्याची सुरुवातच कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनात घेतली, पण फार उत्साही होते असं दिसलं नाही त्यांच्या चेहऱ्यावर. काय वाटते? नाही, आता ते शेवटी त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे, त्यामुळं त्यांनाही माहिती आहे आणि ज्यांच्या बरोबर ते गेले त्यांनाही माहिती आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही. काम पूर्ण झालं नेमकं काय पूर्ण झालं? जबाबदारी त्यांनी घेतलेली ती त्यांनी निष्ठेनं पूर्ण केली असं त्याचा वनमॅन शो देवेंद्र फडणवीसांचा सुरू आहे असं दिसतं मला. वनमॅन शो म्हणजे मुख्यमंत्रीच आहे, ते मुख्यमंत्री असल्यावर शो त्यांचाच असतो, बाकी सगळे समान असतात, पण मुख्यमंत्री मुख्यमंत्री. पण इतर मंत्री जे आहेत पण आता 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणलेली आहे. मला असं आठवतं की मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये देखील 10-15 लाख कोटी रुपये काहीतरी आणलेले होते. त्याच्या आधी काही गुंतवणुकी आल्या, पण माझा प्रॉब्लेम वेगळा, प्रश्न माझ्या मनात वेगळाच आहे की मग बेरोजगारी का वाढते? एवढ्या वर्षापूर्वी मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम झाला, तुम्हाला माहिती आहे का? ते चौपाटीला स्टेज केलेलं, तिथं आग लागली वगैरे, तेव्हापासूनची ही गुंतवणूक आहे, पण बेरोजगारी घटत नाही. तशी आता 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, परदेशातल्या कंपन्या नाही आहेत, त्या भारतातल्याच आहेत, इथल्या पुण्यातल्या मुंबईतल्या आहेत, हे तर ठीक आहे, माझं काय त्याबद्दल गुंतवणूक येणं महत्त्वाचं आहे, ती येते आहे, ह्याचं स्वागत आहे. पण अशा घोषणा म्हणजे हे इंटेन्शन आहे गुंतवणूक करू शकतो, म्हणजे मी यांना सांगायचं की तुमची कंपनीने गुंतवणूक करा आणि त्यांनी मला पत्र द्यायचं की आमची 50 लाखाची गुंतवणूक आहे, तर ते करणार का नाही, त्यांची ॲबिलिटी आहे किंवा नाही, या बाबतीत आता विश्लेषण होईल. पण माझी खात्री आहे की मुख्यमंत्री स्वतः गेले आहेत, उद्योगमंत्री गेले आहेत, तर पुढच्या 6 महिन्यात या 15 लाख कोटी रुपयाचे भूमिपूजन महाराष्ट्रभर होतील आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या तरुणांना दिलासा देण्याचं काम होईल. पण एक मात्र आहे की महाराष्ट्र हे भारतातल्या सर्व राज्यात जास्त इन्फ्लेशन म्हणजे जास्त बेरोजगारी असणारं राज्य आहे, त्यामुळं बेरोजगारी सगळ्यात जास्त आमच्या महाराष्ट्रात आहे. आम्ही महाराष्ट्राला सांगून बघितलं की उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले आहेत, पण काय लोकांच्या मनात वेगळ्या कल्पना होत्या. आता हे 15 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे, त्याचं स्वागत आहे. शेवटी कुठली गुंतवणूक महाराष्ट्रात शरद पवार साहेबांनी आयुष्यात सगळ्यात जास्त प्रायोरिटी गुंतवणुकीला दिली, आम्ही त्याचं स्वागत करतो. पण हे भारतातलेच गुंतवणूकदार आहेत, त्याबद्दलही आमची तक्रार नाही की परदेशातले 1-2 असतील, पण त्यांनी लवकर कारखाने सुरू करावेत आणि महाराष्ट्रातल्या आमच्या बेरोजगार युवकांना संधी द्यावी. तोच प्रश्न मी खरं विचारला, विस्तृत उत्तर द्यायचं. वर्षा बंगल्याला लागून 10-5 मिनिटाच्या अंतरावर जे उद्योगपती राहतात तिथं त्यांनाच दावोसला नेऊन त्यांची करार केली, जे महाराष्ट्रात होऊ शकले असते, तर मग हा दिखाऊपणा का केला? काय आहे की दावोसला जाण्याचं कारण बेसिक हे आहे की तिथं जाऊन जगाच्या समोर आमचं ॲडमिनिस्ट्रेशन किती इफिशियंट आहे आणि आमची एन्व्हायरमेंट गुंतवणुकीला कशी सोयीची आहे हे सांगण्यासाठी खरं म्हणजे दावोसचं फोरम आहे. गुंतवणुकी करण्यासाठी नाहीच आहे ते, म्हणजे होऊ शकतं, पण तिथं जाऊन देशाच्या सगळ्या देशाचे प्रमुख तिथे येतात. आता ट्रम्पचं पण भाषण मला वाटतं काल परवा तिथं झालं, हे वेगवेगळ्या देशाचे प्रमुख येतात तिथं, मला माहीत नाही तिथंच होतं का, पण देशामधले लोक येतात आणि सांगतात आमचा देश कसा चांगला आहे आणि आम्ही कशा सवलती देतो, तुम्ही या. आणि मग त्या त्या देशाचं गरजेप्रमाणे गुंतवणूकदार जातात. पण एकनाथ शिंदे हे आधी गेले होते, त्यांनी काही अशीच गुंतवणूक आणली, किती गुंतवणूक आली किंवा नाही हा संशोधनाचा विषय होऊ शकतो, पण आली असेल तर स्वागत. आपलं काय, मी काय फार त्याचा अभ्यास नाही केलेला. पण यांनी पण महाराष्ट्रातले भारतातले उद्योजकांशी तिथं जाऊन करार केले. मी याच्याकडं असं बघतो की ठीक आहे,
इकडं तर तिकडं, पण करार तर झाले. आता आमची गरज काय आहे की हे जे भारतीय लोक आहेत ज्यांनी आमच्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर MOU केलेले आहेत त्यांनी आता कारखाने उभे करावेत. त्यांनी जर कारखाने उभे नाही केले तर मात्र ती महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात होईल. आता मी या 15 लाख कोटी रुपये त्यांनी आणले म्हणून मी चॅलेंज करण्याच्या भानगडीत पडत नाही. ठीक आहे, आम्ही मुख्यमंत्र्यांचा विश्वास ठेवतो, त्यांचं येऊ दे गुंतवणूक. आता भारतातलीच गुंतवणूक आहे यासाठी ठीक आहे, पण ती गुंतवणूक आली पाहिजे. आणि महाराष्ट्रात आता 15 लाख लोकांना रोजगार त्यातून मिळणार आहे अशी आकडेवारी बाहेर येते. ठीक आहे, त्याच्यापेक्षा कमी जास्त काहीतरी होईल, पण प्रयत्न होत आहेत, काय हरकत नाही, पण ते लवकरात लवकर फलद्रूप व्हावेत. नाहीतर हे कागदावरच ही गुंतवणूक राहू नये अशी आमची अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आजपासून उपोषण आहे सुरू केलेलं आहे, कसं पाहता? कारण त्याचं हा टप्पा आहे सुरुवात झाली आहे. कोणत्या कारणासाठी केले? तोच विषय नाही. आता ते त्यांचं राज्य सरकार त्यांच्याशी बोलेल ना, काय राज्य सरकारच्या कमिटमेंट आहे. वाल्मिकी कराडला VIP ट्रीटमेंट संदर्भात वाल्मिकी कराड VIP ट्रीटमेंट संदर्भात हॉस्पिटल सुरू झालं, म्हणजे यातूनच ते दिवस काढतील पुन्हा यातून बाहेर पडतील अशा काही चर्चा सुरू झाल्या. खरंच प्रत्येकाला अटक झाल्यानंतर बऱ्याच अंशी अटक झाल्यावर गुन्हा सिद्ध होण्याच्या आधी त्याला आरोग्याच्या काही अडचणी तयार झाल्या तर त्याला हॉस्पिटलमध्ये जायला सहजगत्या मुभा मिळते. हॉस्पिटलमधले डॉक्टरांनी व्यवस्थित तपासलं आणि ते काही नाही आहे म्हटलं की त्याला परत जेलमध्ये जावं लागतं. आता त्यांना जर काही दोष असेल, त्यांना काही त्रास होत असेल तर त्यावर डॉक्टर योग्य ते काम करतील. बदलापूर प्रकरणातला आरोपी जो आहे शिंदे, तर त्याचा जो एन्काउंटर झाला तो फेक होता. खरा आरोपीला वाचवण्यासाठी त्यानं बलात्कार केलाच नव्हता, मात्र ज्यांनी खरा बलात्कार केला त्यांना वाचवण्यासाठी तो एन्काउंटर केला गेला असा एक दावा होता आज जितेंद्र आव्हाडांनी. असू शकतो, कारण त्याला एन्काउंटर करण्यासारखी परिस्थिती नव्हती. तो सीटच्या मध्ये बसलेला, 2 पोलीस बाजूला बसलेले होते. पुढच्या माणसाचं रिव्हॉल्वर काढायला दोन्ही बाजूचे पोलीस काही झोपा काढत होते का? त्यामुळं हे फेक आहे एन्काउंटर, हे निष्कर्ष काढण्यात आलेलं आहे. आता ह्या फेक एन्काउंटरचं कारण काय? कोणाला तरी प्रोटेक्ट करायचं होतं, कोणाला तरी रॉबिनहूड व्हायचं होतं, त्यावेळी सत्तेत असणाऱ्या कोणाला तरी नाव कमवायचं होतं. आणि हे अशा पद्धतीचे एन्काउंटर करून शाळा चालक किंवा तिथं ॲक्च्युली ज्यांच्याकडून अशा पद्धतीचे यापूर्वीही काही घटना घडल्या असतील त्याचा कदाचित तो साक्षीदार असेल. आणि म्हणून मला वाटतं की असं पाऊल उचलण्यात आलं असेल. याचा राज्य सरकारने सखोल चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्रात जी गुंतवणुकीचा आलेला आकडा आता सांगितला जातो तो मोदींच्या 15 लाखाच्या आश्वासनासारखा वाटतोय का? कारण ते प्रत्यक्षात आता देवेंद्र फडणवीस स्वतः जाऊन त्यांनी MOU केलेले आहेत, गांभीर्याने चर्चा केली असेल असं गृहीत धरलं पाहिजे. शेवटी नवीन मुख्यमंत्री झाले ते तेवढा तर विश्वास आपण ठेवूया आणि 6 महिन्याने याचं अवलोकन करूया. आपण आज त्याच्यावर बोलण्याची गरज नाही. एक मात्र आहे की इतका लांब गुंतवणूकदारांना प्रवास करायची गरज नव्हती, मुंबईतच ही कामं झाली असती. काल सरकार आल्यानंतर महाराष्ट्र राज्यात मोठे मोठे प्रकल्प काही आलेत का? किती लोकांना रोजगार मिळाले त्याची आकडेवारी काही जमा झालेली आहे, माहिती आहे? माझ्याकडे माहिती नाही आहे आणि सध्या अभ्यास करणं जरा बंद केले आहे. निवडणुकीत कालच सुप्रियाताईंची देखील पत्रकार परिषद झाली. या सगळ्या निवडणुकीनंतर पक्षामध्ये संघटनात्मक काही बदल करण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या. मधल्या काळामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलला जाणार अशा देखील चर्चा आल्या होत्या. काय नेमकं त्याचा त्यामध्ये आता त्या संदर्भात सुरू आहे काय? मला माहीत नाही काय सुरू आहे. त्यामुळे बदली होणाऱ्या अधिकाऱ्याला तो बदल होईपर्यंत त्याने प्रामाणिकपणाने काम करायचं असतं. त्यामुळे बदलीच्या प्रतीक्षेत नाही आहे मी. ज्यावेळी बदली होईल त्यावेळी बघू. आज त्याची चिंता कशाला असते. त्या 2 दिवसाचं जे काही अधिवेशन झालं किंवा जे काही बैठक झाली त्यामध्ये तुम्हाला किंवा प्रदेशाध्यक्ष बदला अशा अधिवेशनात आमच्या पक्षातले काही ज्येष्ठ जबाबदार वजनदार नेत्यांनी आपली मतं मांडली आणि
त्यांच्या मताने प्रभावित होऊन काही निर्णय पक्ष करणार असेल तर त्याविषयी मी काही बोलणं योग्य आहे नाही. पण निर्णयालाही मोकळीक असली पाहिजे. नाही, तुम्ही त्यावेळी ज्यांनी मागणी केली त्यांना देखील एक आव्हान दिलं होतं की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये त्यांना नाही दिलं, मी सगळ्यांनाच सांगितलं की सर्व राज्य पातळीची जी कार्यकारिणी आहे त्या सगळ्या सदस्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये त्यांच्या बूथवर किती मतं पडली याचा हिशेब पाठवावा. 19 साली मी मागितलेला होता. आता हे इलेक्शन नंतर तो विषय होता म्हणून मी मागणी केली, पण अजून बऱ्याच लोकांनी पाठवलेलं नाही. सध्या स्वराज्य संस्था म्हणजे एकत्रित लढणार आहे महाविकास आघाडीमधून स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढायची किंवा नाही याची आमची संयुक्त बैठक झालेली नाही. आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रितपणाने फारशी अजून चर्चा केलेली नाही. एकदा पवारसाहेबांच्याकडे उद्धव ठाकरे साहेब आलेले तेवढी चर्चा झाली, त्यानंतर चर्चा झालेली नाही. पण अजून स्थानिक स्वराज्य संस्था कधी होणार आहेत माहीत नाही. त्यामुळं त्याच्यावर आज चर्चा करण्याची गरज नाही. ज्यावेळी जाहीर होईल, शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांना संधी मिळण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते काय म्हणतात याला जास्त महत्त्व आहे. पण आम्ही इथून राज्य पातळीवरून काही बोलण्यात अर्थ नाही. कोल्हापूर शहर, कोल्हापूर ग्रामीण यांचं काय मत आहे, इथल्या आमच्या युनिटचं काय मत आहे, त्यावर बऱ्याचशा यांचं आणि इतर 2 पक्षांचं इथं जर योग्य असं कोऑर्डिनेशन असेल तर अशा आघाड्या होत राहतील, मग एकत्रित येतील काही ठिकाणी. गरज असेल तिथं त्याप्रमाणे विचार होईल. मला जर ब्लँकली विचारलं तर तिन्ही पक्षांची अशी एकत्रित चर्चा झालेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक जणांनी पक्षप्रवेश केले होते. सगळे इंटॅक्ट असणार आहेत, काही जणांची चर्चा केली परत थोडं प्रत्येक मोठ्या निवडणुकांनंतर थोडं इकडं तिकडं आवत जावत थोडी होते, त्याचं काय फार चिंता करू नये. सोशल मीडियावरती गेलेले परत येतात, आलेले कधी जातील याचं परिस्थितीप्रमाणे असतं. निष्ठावंत मुठभरच असतात, त्यामुळं थोडं परिस्थिती इकडं तिकडं झाली तर फार चलबिचल होण्याची गरज नाही. सोशल मीडियावर पाहिलं तर सध्या चर्चा फार आहे की राज्याला 3रा उपमुख्यमंत्री पण जे आहे ते आपल्या रूपाने मिळेल अशी चर्चा जी आहे ती सध्या फार ट्रेंड करते. माझ्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावरच उत्साह जास्त दिसतो. संजय राऊत यांनी या संदर्भात आज बोलताना एक वक्तव्य केले. त्यांनी वेगळ्या अर्थानं बोलले. तसं काय 3रा उपमुख्यमंत्री म्हणणार आहे, मात्र तो शिंदेच्या गटातला असेल असं. हां, त्यांनी ऐकत नाहीत ते बाकी. त्यामुळे असे सोशल मीडियावरती फार चर्चा होती त्याची काही दिवसांमध्ये. अशी काही चर्चा करू नये. तुम्ही संजय राऊत काय म्हणते त्याच्या खोलात जावा, त्याचा शोध घ्या. मला गरीबाला विचारून काय प्रदेशाध्यक्षाबाबत जे काही चर्चा त्या ठिकाणी होती बदलाच्या ज्यावेळी त्यावेळी तुमचे अन्य मित्र त्यांनी सहानुभूती तुमच्याबद्दल इथं माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. म्हणजे काही चर्चा झाली मला माहीत नाही, पण जर तसं झालं असेल तर मला जे सांगण्याबद्दल वाईट वाटतं असं माझ्याबद्दल त्यांना सहानुभूती फार वर्षापासून आहे. ही काही नवी सहानुभूती नाही आहे. काय तुमच्या हे लक्षात येत नाही की 237 आमदार त्या बाजूला आहे. त्यामुळे दुसरे पक्ष फोडण्याचं काम सध्या आघाडीत युतीकडून होईल असं मला वाटत नाही. मध्ये 2 पक्ष फुटले, त्याबद्दल फार त्यांना लोकसभेत मोठा फटका बसला. त्यामुळं आता फोडाफोडीला प्राधान्य देतील असं मला वाटत नाही. विरोधी पक्ष नेतेपदासाठी काय चर्चा सुरू आहे? नाही, आम्ही परवा मुंबईत बसलो. समित्यांच्या वाटपाच्या बाबतीत आम्ही काही चर्चा केलेली आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या बाबतीत आम्ही अजून चर्चा झालेली नाही. आदित्य ठाकरेंचं नाव ठाकरे गटाकडून पुढं केलं जातंय. असं काही नाव पुढे करण्यात आलेलं नाही. नावाची कोणाची चर्चा झालेली नाही. भुजबळांसंदर्भात भुजबळांनी उघडपणे नाराजी भुजबळांनी अजितदादांवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. काल अमित शहाच्या कार्यक्रमावर भुजबळ पोस्टरवर देखील अमित शहाच्या पोस्टरवर अजितदादा नव्हते पण
ते कार्यक्रमाला ते जाणार असतील म्हणून त्यांचं एक पोस्टर असेल. आणि मला वाटत नाही की त्याचं काय फार हे आहे. त्यांनी काही भूमिका व्यक्त केली, आता ते सगळं शांत झालेलं असावं असं माझा अंदाज आहे. पण ज्या अधिवेशनामध्ये ज्यांच्या पक्षाचं जे अधिवेशन झालं सहभागी झाले, मात्र सहभागी होऊन आल्यानंतर देखील त्याने मी तर आलो म्हणजे नाराजी संपली असं मी माझ्या पक्षाच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. दुसऱ्या पक्षात काय चाललंय हे डोकावून बघणे योग्य नाही, म्हणून मी माझ्याशी कशाला चर्चा करतो. नाही असं काही. मिटेल. मला वाटतं आता कालच मुख्यमंत्री आलेले आहे आणि आता त्यांना वेळ मिळेल हे सोडवणूक करायला सोडवतील. शेवटी हा पालकमंत्री नेमायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. हे पहिल्यांदाच मी बघतोय की मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री नेमल्यावर रस्त्यावर रस्ता रोको, जाळपोळ अशी दुसऱ्या मंत्र्यांच्या मार्फत स्पॉन्सर्ड होऊन होते. म्हणजे जनतेनं आंदोलन करायचं राहिलं तर मंत्रीच आंदोलन करतायत. हे थोडंसं गंभीर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याचा मुकाबला ठामपणाने केला पाहिजे. हे अशा गोष्टी जर चालायला लागल्या तर प्रशासनावरच कंट्रोल नाही असा मेसेज महाराष्ट्रात गेला तर महाराष्ट्राची अधोगती होण्याची शक्यता जास्त आहे. अजितदादा आणि शिंदे गटाचे पालकमंत्री जिथं आहेत तिथं काही ठिकाणी भाजपचे सहपालकमंत्री सहपालकमंत्री ही पोस्टच नाही हो. हे त्या तो जो मंत्री आहे त्याचं समाधान करण्यासाठी ती पोस्ट असते, पोस्टच नाही. सहपालकमंत्री म्हणजे काय नवीन? पालकमंत्री त्या कमिटीचा अध्यक्ष असतो. अजून दुसरा जिल्ह्याच्या बाहेरचा किंवा जिल्ह्याच्या आतला माणूस जर आमदार असेल जिल्ह्यातला तर तो त्या DPCवर असतोच. प्रश्न असा आहे की अजितदादाच्या गटाचा पालकमंत्री जिथं आहे किंवा शिंदे गटाचा पालकमंत्री जिथं आहे तिथं अनेक ठिकाणी सहपालकमंत्री दिसत आहेत, मात्र भाजपच्या पालकमंत्री जिथं आहे तिथं सहपालकमंत्री कुठेही दिसत नाही. हा योगायोग आहे? हा योगायोग नाही, पण भारतीय जनता पक्षाचा आग्रह आहे तो कदाचित या दोघांनी मान्य केला असेल की तुम्ही नेमा, सहपालकमंत्री नेमा म्हणून. यांनी त्या जिल्ह्यात आग्रह केला नसेल त्यांच्या मंत्र्यांसाठी, त्यामुळे यांच्या मंत्र्यांना तिकडे सहपालकमंत्रीपद मिळालं नसेल. पण सहपालकमंत्री पदात काही अर्थ नाही. तुम्हीच मला सांगा सहपालकमंत्री काय करणार? निर्णय घेताना पटण्याचा एवढे पालकमंत्र्याचे अधिकार नसतात. डेव्हलपमेंट, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट प्लॅन, डिस्ट्रीब्युशन ऑफ फंड्स याच्यावर जास्त पालकमंत्र्याचे आणि समोरच्या समितीने ठराव केलेले त्याप्रमाणे इम्प्लिमेंट होते. कालच पाहिलं तर शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात खूप मोठं राज्यभर आंदोलन झालेलं आहे. 12 जिल्ह्यात तीव्र विरोध होतो. कोल्हापूर जिल्ह्यातला जसा मार्ग रद्द झाला तसा इतर जिल्ह्यातलाही मार्ग आहे तो रद्द व्हावा अशी मागणी करण्यात येते. कसं पाहता याकडे? पण सरकार नवीन आल्यावर सरकारने पुन्हा घोषणा केली की आम्ही हा मार्ग करूच. शेतकऱ्यांनी विरोध त्यावेळी केलेला होता. आता परत तेवढा विरोध आहे का हे मला माहीत नाही. त्या असं आहे की सांगली, कोल्हापूर या भागात जमिनीच्या किमती प्रचंड आहेत आणि शेतकऱ्यांना कमी जमिनी आहे. 1 एकर, 2 एकर, 3 एकरच्या पेक्षा जास्त मोठे शेतकरी बहुतेक 80% नाही आहेत. त्यामुळं त्या शेतकऱ्यांची सगळीच जमीन जाते. असे शेतकरी जे आहेत त्यांनी पुन्हा थोडेसे पैसे आज मिळतील पण आयुष्यात पुढं कसं जगायचं. आणि म्हणून मला वाटतं की लोकांचा विरोध त्या कारणानं आहे कारण इथं डेन्स पॉप्युलेशन आहे आणि छोटे शेतकरी फार मोठ्या प्रमाणात भरडले जातात. सांगलीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाण्याची शक्यता आहे त्या सगळ्यांनी आंदोलन करून, मोर्चा करून आपला विरोध यापूर्वी नोंदवलेला आहे. आता परत पालकमंत्र्यांनी प्रयत्न करून विरोध संपवला असेल तर मला ती माहिती नाही आहे. काही नाही, पालकमंत्री आहेत
ते येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यांनी काही अन्याय करायच्या आधी मी त्याच्याबद्दल चुकीचं बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, सुरू करतील काम सुरू केल्यावर बघू आपण काय होतं. ठीक आहे, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.